विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. डिप्रेशन हा शब्दच तुम्ही आता विसरून जाणार आहे. परीक्षेचा तणाव कधीच मला आता येणार नाही. याच्या मागचं कारण काय? कारण तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल्सला फॉलो करताय. इतका छान गेला ना आजचा दिवस. मी तुम्हाला सांगू का? तब्येत बिलकुल ठीक नाहीये. आवाजातला फरक तुम्हाला जाणवत असेल, तरी देखील मी हा व्हिडिओ बनवतोय कारण मला माझं काम अतिशय योग्य रीतीने चाललंय असं वाटतंय. मला तुमच्याकडनं अभ्यास करून घ्यायचाय. हां, तुम्हाला अभ्यासाला बसवायचंय. इथे काय होतं माहितीये का, की जेव्हा एखादा शिक्षक मुलांच्यावर अभ्यासाला त्यांच्यावर वेळ किंवा काय म्हणूया आपण त्यांना मोटिव्हेट करतोय, तेव्हा खरोखर ना मुलं अभ्यास करतात. हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. पण मी तेच म्हटलं ना, हे कर, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, नुसतं हे कर, नाही चालणार. मग मला तुमच्यावर काय करायचं आहे, की रोज सकाळी 5 वाजता फिजिक्सचे आय-एम-पी क्वेशन्स 10 देतो रे, 10 बास होतायत लक्षात घ्या. एका मुलानं कमेंट केले, अजून जास्त द्या. हळू-हळू होऊ दे, काही प्रॉब्लेम नाहीये. हे तुम्ही क्वेशन्स तर इमिडिएटली फिनिश करताय. 11 वाजेपर्यंत केमिस्ट्रीच्या आय-एम-पी क्वेशन्स तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे आणि त्याच्यानंतर दुपारी ऑर्गॅनिक 1-2, 1-2 रिएक्शन मी घेणारच आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगू का, की मॅथ्सच्या बाबतीत बरं का, मी एक व्हिडिओ अपलोड केलाय बरं का. त्यात मी जवळ-जवळ 20, 30, 40 मार्काचे आय-एम-पी क्वेशन्स दिलेत, की जे येतातच परीक्षेत. पण याची मात्र तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. तर मी काय सांगतोय, डिप्रेशन, तणाव हे सगळे शब्द तुमच्या डिक्शनरीतून काढून टाका. काही तणाव वगैरे नसतो. परिस्थितीशी 2 हात करायला शिकलं पाहिजे. मी तुम्हाला आत्ताच बोललो, की जरा तब्येत ठीक नाहीये. पण आनंदच इतका झालाय ना मला आज दिवसभर, इतका आनंद झालाय कारण कमेंट्स तसे येतायत, की एका मुलानं असं कमेंट केलंय, की मी माझ्या कितीतरी मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर केलाय, ओके. आणि त्यांना पण व्हिडिओ आवडलाय. आय-एम-पी क्वेशन्स देण्याची पद्धत आवडली आणि माझा अनुभव आहे 4 वर्षाचा YouTubeवर. आय-एम-पी क्वेशन आपण जे प्रोव्हाईड करतोय ना, त्यातलेच प्रश्न येणारं. मी तुम्हाला सांगू का, ग्रुपिंग क्रायटेरियाची भीती आता मनातनं काढून टाका. तुम्ही फॉलो करा फक्त आपलं चॅनल व्यवस्थित आणि रिक्वेस्ट करतोय जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. ओके. आज हा व्हिडिओ झाल्यानंतर मला पुन्हा आय-एम-पी क्वेशनचे व्हिडिओ तयार करायचे आहेत. 2-3 व्हिडिओ मला अजून करायचे आहेत. पण तुम्ही जो मला कॉन्फिडन्स देताय, तुमच्या कमेंटमधून जे प्रेम मिळतंय, म्हणजे माझी तब्येत ठीक नाहीये, तरी देखील तुम्ही एवढी एनर्जी मला दिली की हा व्हिडिओ झाला की मी लगेच ते करतोय. पण व्हिडिओ तयार करणार. पण मी हा व्हिडिओ मग कशासाठी तयार केला? कारण मला तुम्हाला अजून कॉन्फिडन्स द्यायचा आहे. अरे, अजून पुष्कळ वेळ आहे. डिसेंबरचे हे 15 दिवस आहेत, जानेवारीचे 30 दिवस आहेत आणि 1 फेब्रुवारीला एक्झाम नसते कधी लक्षात घ्या. फेब्रुवारीच्या 10-15 दिवसानंतरच एक्झाम असणार आहे. त्याच्यामुळे किती दिवस आहेत? 2 महिने 60 दिवस तर असतील अजून लक्षात घ्या. की मला माहिती आहे प्रॅक्टिकल आहे, सगळं आहे, सगळं आहे. रे पण 60 दिवस? पुष्कळ वेळ आहे आपल्याकडं. रोज 10-10 प्रश्न म्हणले, 20 प्रश्न म्हणले तर 1200 प्रश्न होतील. एवढे नाहीच आहेत लक्षात घ्या. लॉ, डेफिनिशन, डायग्राम एवढे कुठे आहेत? पण एक लक्षात घ्या बरं का, मी नेहमी सांगत आलोय. मी एक ना माझ्याच YouTube चॅनलचा ग्राफ बघितला बरं का. तो कसा असतो ग्राफ माहिती आहे का? व्ह्यूजचा ग्राफ बरं का, की असा-असा चढ-उतार असतात आणि एकदम असा ग्राफ असतो लक्षात घ्या. ओके. मी माझ्या मिसेसला दाखवत होतो. ती म्हटली, "हिचे एवढे व्ह्यूज कसे काढले अचानक?" म्हणजे तुम्हाला सांगतो, की मी ग्राफमध्ये बघितलं इथं एका दिवसात 4,00,000 व्ह्यू झाले होते. कोणता दिवस होता तो? तो असा दिवस होता, की त्याच्या नेक्स्ट डेला फिजिक्सचा पेपर होता. मग उद्या फिजिक्सचा पेपर आहे. मग आदल्या दिवशी एवढे व्ह्यू झाले. हां, एवढे व्ह्यू झाले म्हटल्यावर मी खुश व्हायला पाहिजे. नाही बाळांनो. तुम्हाला सांगू का, हे लास्ट मोमेंटला जे आहे ना, ते मला नकोय. मी तुम्हाला सांगू का, सुरुवातीपासूनच अभ्यास केला पाहिजे. 60 दिवसाचा प्लॅन तयार करा बाळांनो. 60 डेज जाऊ दे चला 45 डेजच म्हणूया आपण बरं का. या 45 दिवसामध्ये मी तुम्हाला सांगतो सब्जेक्ट किती आहेत ह्याचा प्लॅन करा. तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो बरोबर, सी-एस आहे, आय-टी आहे, जिओग्राफी, मराठी, इंग्लिश जे काही तुमचे सब्जेक्ट असतील त्यांना पण वेळ द्यायचा आहे. बरं हे करत असताना 45 डेज म्हणजे आपण काही दिवस एक्स्ट्रा पकडले म्हणजे आमची प्रिलिम असेल, सगळ्या गोष्टी असतील त्यात निग्लेक्ट करूया आपण. बरं इथं सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती का? जी स्ट्रॅटेजी आम्ही इंजिनिअरिंगला फॉलो करायचो, की पट सब्जेक्ट संपवायचे. एका वेळेस 2-2, 3-3 सब्जेक्ट घ्यायचे लक्षात घ्या. मग तसा एक स्टडी प्लॅन तयार करा. मी दिलाय की प्लॅन तुम्हाला. तुम्हाला फिजिक्स आता इंजिनिअरिंग सारखं टफ नाहीये आपलं 11-12. इंजिनिअरिंगला 5-5, 6-6 सब्जेक्ट असतात. वेळ खूप कमी असतो. आमच्या वेळेस वेळ मिळायचा. आता वेळ मिळत नाहीये. कोव्हिड नंतर परिस्थिती बदलली पण तुमचं कुठं आहे? आपल्याला वेळ आहे की. मग ह्या 25 दिवसाचा एक प्रॉपर प्लॅन तयार करा. किंवा माझ्या असं लक्षात आलंय, की मी बरोबर मीच जरा रिसर्च करतो
आणि प्रॉपर व्हिडिओ उद्या संध्याकाळी तुम्हाला प्रोव्हाईड करतो. तुम्हाला मला हा व्हिडिओ तयार करण्याचा पहिला हेतू, आता कुठली मनात भीती ठेवायची नाहीये आणि दुसरं काय कारण आहे, धन्यवाद म्हणायचं होतं तुम्हाला, की एवढं तुम्ही छान अभ्यास करताय. मन माझं प्रसन्न झालंय. ओके. आणि सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत लक्षात घ्या. रिझल्ट तुम्ही चांगला लावणार आहे. कुठलीही काळजी मनात न ठेवता अभ्यास करा. ऑल द बेस्ट.